नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नागनाथ पाटील आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतोय। तुम्ही आपलं जे काही धैर्य आयएस या नावाने चॅनल आहे याच्यावरती तुम्ही काल थंबनेल पाहिला असेल आणि त्या थंबनेलमध्ये तुम्हाला दिसलं असेल जे काही सीबीएसईचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आणि प्लस जे यूपीएससी राज्यसेवा आणि कंबाईनची प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक कोर्स लॉन्च करत आहोत। म्हणजे या कोर्सचा दोन्ही स्टुडंटला बेनिफिट व्हायला पाहिजे यासाठी आपण हा कोर्स लॉन्च करत आहोत। आणि सर्वात अगोदर सांगायचं म्हणजे हा जो कोर्स असेल हा पूर्ण फ्री ऑफ कॉस्टली असेल, म्हणजे कोण्याही विद्यार्थ्याला फीस आकारली जाणार नाही। याच्यामध्ये पूर्ण जो काही कंटेंट्स असेल, जो काही व्हिडिओज असतील हा फ्री ऑफ कॉस्टली तुम्ही बघू शकता, पाहू शकता, काहीच याच्यामध्ये चार्ज आकारला जाणार नाही। आता बघा या कोर्समध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार, नेमकं या कोर्समध्ये आपण काय घेणार आहोत। या कोर्समध्ये आपण पहा जे 6 स्टँडर्डपासून ते 12 स्टँडर्डपर्यंत जे एनसीईआरटीचे बुक आहेत, हा एनसीईआरटीच्या बुकमधले जे काही टॉपिक वाईज बुक दिलेले आहेत, जशामध्ये आपण पाहायला गेलं की जे 8 स्टँडर्डचं पाहायला गेल्याच्यानंतर आपण जे सिविक्सचं बुक पाहतो याच्यामध्ये जे आहे टॉपिक वाईज तुम्हाला जसं की याच्यामध्ये हिस्ट्री, इकॉनॉमी, जिओग्राफी, पॉलिटी असे सब्जेक्ट डिवाइड करून दिलेला आहे। हा सब्जेक्ट आपण प्लेलिस्ट मार्फत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती रेकॉर्ड करून हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत आणि प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला हा प्लेलिस्टमधून पाहायला भेटणार आहे। आता पहा या जो कोर्स आहे ह्या कोर्सचा काय बेनिफिट होणार आहे। बेनिफिट हा कोर्स असा आहे जे विद्यार्थी एमपीएससीची आणि राज्यसेवेची प्रिपरेशन 2 वर्ष अगोदरपासून करतात किंवा जे करू इच्छित आहेत, जे 2 वर्षापासून अगोदरपासून करतात त्या विद्यार्थ्यांना ती आतापर्यंत जो काही त्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले असतील, जे काही एक्झाम दिलेले असतील, या क्वेश्चनमध्ये त्यांना पॅटर्न पाहायला भेटला असेल, जे काही क्वेश्चनचा डेटा आहे, जो काही क्वेश्चन विचारले आहेत हे पूर्ण जे एनसीईआरटी बेसवरती आहेत। आणि आता सगळ्यात मेन उद्देश म्हणजे 2025 पासून जी काही राज्यसेवा प्रिपरेशन करणार आहेत विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्ण रिटर्नमध्ये होणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला जे काही एनसीईआरटीचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या माहिती पाहिजे। बेसिक कन्सेप्टच्या नंतर तुम्हाला जे काही कोर्स सेक्शन आहे ते माहिती पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही एनसीईआरटीच्या बुक रेफर करत नाही तोपर्यंत तुम्हाला जे काही तुम्ही रेफरन्स आहे, जसे की पॉलिटीमध्ये पाहिलं गेलं तर लक्ष्मीकांत पाहता तुम्ही, त्याच्यानंतर जिओग्राफीमध्ये पाहिलं गेलं तर जेसी लिओन पाहता, त्याच्यानंतर तुम्ही असे भरपूर सारे रेफरन्स आहेत। तुम्हाला हिस्ट्रीमध्ये पाहायला गेलं तर बिपिनचंद्र पाहता। याच्यासाठी तुम्हाला जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला अगोदर सर्वात ज्या एनसीईआरटीमधनं आहेत त्या एनसीईआरटीमधनं कव्हर करावं लागणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला काही बेसिक गोष्टी समजणार नाहीत याच्यासाठी हा कोर्स मी लॉन्च करत आहोत। आणि या कोर्समधून तुम्हाला ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या पूर्ण अंडरस्टँड होणारच आहेत। आणि या कोर्समध्ये तुम्हाला आणखी जे काही असे सीबीएसईचे विद्यार्थी आहेत त्यांना पण ह्या कोर्समध्ये खूप बेनिफिट होणार आहे। म्हणून सर्वांसाठी हा फ्री ऑफ कॉस्टली आणि अफोर्डेबल कोर्स आहे। ह्या कोणालाही याच्यामध्ये फीस आकारली जाणार नाही। आपला या चॅनल ओपन करण्यामागचा जो उद्देश आहे, जो ऑब्जेक्टिव्ह आहे हेच आहे की फ्री ऑफ कॉस्टली जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत आहेत यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्टली प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा आणि ते गावाकडे राहून खेडेपाडी राहून तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मी स्वतः हा कोर्स लॉन्च करत आहे। आणि हा जो काही फाउंडेशन कोर्स आहे हा खूप तुम्हाला जे काही विद्यार्थी नवीन याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पाऊल टाकत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी तर खूपच बेनिफिशियल होणार आहे। आणि त्याचबरोबर सांगायचं म्हणलं तर मी आणखीन एक जे काही हिंदू न्यूजपेपर आहे, या हिंदू न्यूजपेपर कशा प्रकारे अनालिसिस करतात, याच्यानंतर याच्यामध्ये एडिटोरियल पेज कसं असतं, एडिटोरियल पेजवरती आपण रीड करते कशा प्रकारे हायलाईट बुलेट्स पॉईंट्स कसे काढायचे, त्याच्यानंतर दररोजच्या दररोज मी जे काही हिंदू एडिटोरियल पेज आहे याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवत आहे, तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल। त्या व्हिडिओमधनं तुम्हाला हिंदू पेपरचे जे काही कोर कन्सेप्ट आहेत, जे काही जीएसचा पोर्शन आहे त्याच्यामधनं पण काही कव्हर करायला भेटणार आहे। म्हणून तुम्ही प्रत्येकाने या चॅनलवरती एकदा व्हिजिट करा, प्रत्येकाला हा जो काही व्हिडिओ आहे शेअर करा। म्हणजे या शेअर करण्यामागचा मेन उद्देश म्हणजे जे काही विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होईल, बेनिफिट होईल। आणि प्रत्येकाने अशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत सहकार्य केलं आपल्या या धैर्य आयएस चॅनलला, अशाच प्रकारे तुमचा सपोर्ट राहू द्या बस। आणि परवा म्हणजे 5 तारखेपासून मी जो काही तुमचा पॉलिटीचा 8 स्टँडर्डचा जो फर्स्ट चॅप्टर असेल, व्हाय डेमोक्रेसी आणि व्हॉट डेमोक्रेसी, व्हॉट इज डेमोक्रेसी आणि व्हाय डेमोक्रेसी हा जो चॅप्टर आहे मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करेल आणि तुम्ही नक्कीच पाहायला विसरू नका। धन्यवाद।